नमस्कार मंडळी. आज सुरू असलेल्या आमदार केसरी ओपन बैलगाडा शर्यत मैदानामध्ये मित्रांमध्ये चुरशीची सेमीफायनलमध्ये लढत झालेली आहे. कशा पद्धतीची लढत झाली आणि निकाल काय लागला आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपला व्हिडिओ सुरू करूयात. मंडळी, माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन गाडा शर्यत मैदान कर्जत जामखेड या ठिकाणी मित्रांनो चालू आहे. या मैदानामध्ये आपला आवडता पंचम हिंद केसरी सर्जा आणि चिक्या ही जोडी गटाला पळालेली होती. त्याचबरोबर बुलढाणा एक्सप्रेस ब्राब्या आणि पाखऱ्या ही जोडी मित्रांनो गटाला पळून गटपास करून सेमीफायनलसाठी आली होती. मित्रांनो, आज झालेल्या ओपन बैलगाडी शर्यत मैदानाच्या सेमीफायनल 2मध्ये ह्या दोन्ही गाड्या मित्रांनो एकाच सेमीमध्ये लागलेल्या होत्या. म्हणजे सेमीफायनल 2मध्ये तास क्रमांक 4वरती बब्या आणि पाखऱ्या ही जोडी पळत होती. तर त्याचबरोबर सेमीफायनल 2मध्ये तास क्रमांक 5वरती सर्जा आणि चिक्या ही जोडी मित्रांनो पळत होती. सुट्टीपासूनच मित्रांनो सुंदर अशा दोन्ही गाड्या पळत होत्या. परंतु मित्रांनो निम्म्या अंतरानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये बब्या आणि पाखऱ्या ह्या जोडीनं अतिशय सुंदर असा पळ दाखवला आणि या जोडीचा मित्रांनो या सेमीफायनल 2मध्ये विजयी झालेला आहे आणि ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र ठरलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो सर्जा आणि चिक्या ही गाडी पब्लिकच्या बाजूने पळाली आणि ही गाडी मित्रांनो सुंदर पळाली. परंतु काही कारणास्तव या गाडीचा सर्जा आणि बब्यापेक्षा थोडं स्पीड कमी लागलं. त्याच्यामुळे ह्या गाडीची मित्रांनो सेमीफायनलला हार झाली आणि बब्या आणि पाखऱ्या ही जोडी सुंदर असं पळ दाखवून फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे. असो मित्रांनो, खेळ आहे, हारजीत होत राहते आणि ही लढत मित्रांमध्ये झालेली आहे. कारण हे चारही नंदी एकमेकासोबत वारंवार मित्रांनो हे नाही त्या मैदानामध्ये पळत असतात. सर्जा देखील पुढील मैदानामध्ये नक्कीच 100% जबरदस्त कमबॅक करेल. धन्यवाद मित्रांनो.